कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर मुलांनो, मी काय म्हणत होतो, ओळखलत का याला? आमदार शशिकांत सरनोबतांचा भाचा, हीच आणि एवढीच ओळख आहे याची। आणि ह्याचाच माज आहे याला, तोच उतरवायचा आहे आज। काय कसं वाटतं याला बघून? अहो सूर्यकांतराव, नाही सर, नाही। ती आज शांत बसलो ना, तर पुढे जाऊन बाकीच्या वर्गातल्या मुली या सगळ्याचा शिकार होतील, आणि ते मी होऊ नाही देणार। या पोरांना ना पोरी म्हणजे खेळणं वाटतात। मुलगी शिकली, मुलगी जिंकली, या सगळ्यांना याचा त्रास होतो का? खातर मुलगी असून ती कशी काय जिंकली? मुलगी असून तिने मला कसं काय उत्तर दिलं? मुलगी असून तिचं कसं काय कौतुक होत आहे? त्या सगळ्या गोष्टीने ना त्यांच्या तळपायच्या मस्तकात जाते, होय? तिच्या आतला पुरुषांना शांत बसू देत नाही, मग असं करतात, पुरींच्या चारित्र्याशी खेळतात का? का तर नेहमी पुरींनी पुरुषांच्या पायाखालीच राहावं अशी यांच्या घरातल्यांची शिकवण असती। त्यांची पोरं पण मी अशीच वागणार ना सर? यांच्या नांग्या येळीच नाही ना घेतल्या, ही पोरं पुढे जाऊन हे सगळा समाज नाचवतील, पुरींचं घराबाहेर पडणं अवघडून बसन, आणि ते मी होऊ नाही देणार। काय नाही दादा, चुकलं मी। काय चुकलं? इथून पुढे कुठल्याही मुलीला मी त्रास देणार नाही। वट बागेला पण नाही देणार। एवढे माफ कर दादा। वट वट पोरगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते, हे कळलं पाहिजे। लक्षात ठेव, इथनं पुढं अरे या वर्गातल्याच काय, गावातल्या कुठल्याच पोरीला कुठल्या पोरानं छेडण्याचा प्रयत्न केला ना, तिची गाठ माझ्याशी आहे, काय? बाग्या, तू सांग ना तुझ्या दादाला माझं चुकलं, मी कधीच तुला त्रास देणार नाही। सांग ना तुझ्या दादाला। ए वट जतर सूर्या, तू कायदा हातात घेऊ नकोस, त्याला कायद्याने शिक्षा होऊ दे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।